नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। भारतीय अध्यात्म परंपरेत मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी प्रवर्तित केलेला नाथ संप्रदाय अत्यंत प्रभावशाली मानला जातो। यामध्ये योग साधना, गुरु शिष्य परंपरा आणि आत्मज्ञान यांची परंपरा आजही लाखो भक्तांच्या श्रद्धेचा आधार बनली आहे। नवनाथ म्हणजे नाथ परंपरेतील 9 महान योगी ज्यांनी भक्तांना साधना, संयम आणि श्रद्धेचा खरा मार्ग दाखवला। नवनाथ पारायण म्हणजे नवनाथ भक्तिसार या पवित्र ग्रंथाचे श्रद्धापूर्वक वाचन करणे होय। भक्त मनोभावे पारायण केल्यास मानसिक शांती, अडथळ्यांवर मात आणि गुरुकृपा प्राप्त होते। आजच्या धावपळीच्या जीवनात आध्यात्मिक स्थैर्य मिळवण्यासाठी नवनाथ पारायण हा एक प्रभावी मार्ग बनला आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नाथ संप्रदायाची माहिती, नवनाथ पारायण कसे करावे, त्याचे नियम, फायदे आणि नवनाथ भक्तिसाराचे उद्यापन कसे करावे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे श्रद्धेने वाचन करणे म्हणजेच नवनाथ पारायण करणे होय। या ग्रंथात नवनाथांचे चरित्र, त्यांनी केलेले चमत्कार आणि भक्तांना दिलेले आशीर्वाद यांचे वर्णन केले आहे। नवनाथ पारायण करण्यासाठी तुम्ही कोणताही दिवस निवडू शकता, गुरुवार, पौर्णिमा किंवा कोणताही शुभ दिवस। तसेच चातुर्मासात, श्रावण महिन्यात किंवा माघ महिन्यात नवनाथ पारायण केल्यास अधिक फलदायी असते। नवनाथ पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी स्वच्छ आंघोळ करून पवित्र वस्त्र परिधान करावीत। देवघरामध्ये नवनाथांचे फोटो किंवा पुस्तक ठेवावे आणि समई किंवा दिवा, अगरबत्ती लावावी। आपण कोणत्या इच्छेसाठी हे पारायण करीत आहोत तसा संकल्प सोडावा। हे पारायण 7 दिवसांमध्ये देखील वाचता येते किंवा तुम्ही दररोज एक अध्याय असे देखील अध्याय वाचावेत। तुम्हाला शक्य असल्यास एकाच वेळी या ग्रंथाचे पठण करावे। नैवेद्यामध्ये दूध, केळी, खीर किंवा साखर, गुरुवारचे बेसनचे लाडू यांचा देखील नैवेद्य दाखवू शकता। आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करताना नाथांची आरती करावी, प्रसाद वाटावा आणि शक्य असल्यास तुम्ही गरजू व्यक्तींना अन्नदान देखील करू शकता। पारायण करण्याचे अनेक फायदे होतात। मनशांती आणि आत्मविश्वास वाढतो, जीवनातील अडथळे दूर होतात आणि गुरूंची कृपा प्राप्त होते। घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। पारायण करत असताना शक्यतो एकाच वेळी वाचन करावे, तसेच मध्ये खंड पडू नये याची देखील काळजी घ्यावी। तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।